नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिद्धिविनायक गुरुकुल परभणी या चॅनलवर आपण वर्ग 10वा याच्या गणित भाग 2 चे प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेत आलेल्या प्रश्नांची आपण सिरीज चालू केली आहे। त्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पाठावरील एका गुणाचे प्रश्न आपण बघितले आहेत। तर आज आपण तिसरा पाठ म्हणजे वर्तुळ या धड्यावर आलेले एका गुणाचे प्रश्न बघणार आहोत। तर पहिला प्रश्न काय आहे बघा, जर बिंदू ABC हे नैकरेषीय बिंदू असतील तर ए बी व सी मधून जाणारी किती वर्तुळे तयार होतील। हा प्रश्न जुलै 2019 ला आलेला प्रश्न आहे। जर तुम्हाला ए बी सी असे 3 बिंदू दिलेत तर त्यामधून किती वर्तुळे काढता येतील। तिन्ही बिंदू मधून जाणारी म्हणजे समजा आता वर्तुळ आपल्याला बिंदू जर घेतले त्यामधून वर्तुळ काढायचा म्हणलं तर गोल येणार नाही, तर बिंदू ह्या वर्तुळावरच घेऊन दाखवतो तुम्हाला। बिंदू ए, बिंदू बी कुठं पण घेऊ शकता आणि बिंदू सी बघा तिन्ही एका रेषेवर नाहीत। जर ही रेषा काढली तर ए बिंदू येणार नाही, अशी काढली तर सी बिंदू येणार नाही आणि अशी काढली तर बी बिंदू येणार नाही। म्हणजे हे 3 बिंदू कसे आहेत, नैकरेषीय आहेत। यामध्ये बघा, यामध्ये अजून किती वर्तुळे काढता येतील। हे पहिला एक वर्तुळ तर आपण काढलेलाच आहे, तर दुसरा वर्तुळ घ्यायचा म्हणल्यावर हे 3 बिंदू येण्यासाठी दुसरा वर्तुळ काढताच येणार नाही, कारण इकडून जर असा काढला तर सी बिंदू त्यामध्ये येणार नाही, जर इकडून असा काढला तर बी बिंदू येणार नाही आणि इकडून खालून जर काढला तर ए बिंदू येणार नाही। तर बघा पर्याय काय, हा जुलै 2019 ला आलेला प्रश्न आहे। पर्याय बघा, पर्याय ए 2 वर्तुळे काढता येतील, पर्याय बी 3 वर्तुळे, पर्याय सी 1 वर्तुळ आणि पर्याय डी अनंत वर्तुळ। तर ह्या 3 नैकरेषीय बिंदू मधून आपल्याला एकच वर्तुळ काढता येतो, तर पर्याय नंबर सी हे उत्तर आपलं बरोबर आहे। आता प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 2 काय आहे बघा, दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी आणि 3.3 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती। मार्च 2020 ला आलेला प्रश्न आहे। दोन वर्तुळ आहेत, ते बाहेरून स्पर्श करतात एकमेकांना, तर त्यांच्या केंद्रातला अंतर काढायचंय। समजा आपण काय केलं, हे दोन वर्तुळ घेतले, हे इथं पी बिंदू मध्ये काय करायत, बाहेरून स्पर्श करत आहेत, तर याचा केंद्रबिंदू घेतला आपण ए आणि ह्याचा केंद्रबिंदू घेतला बी बघा। आणि ह्या ए आणि बी यामधलं अंतर आपल्याला काढायचंय। पहिला एक केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या दिली त्यांनी, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या दिली 5.5 सेंटीमीटर सेमी आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या काय दिली 3.3 सेमी। तर आपल्याला ए बी मधलं अंतर काढायचंय। बघा दोन वर्तुळ जर एकमेकांना बाहेरून म्हणजे बाह्य स्पर्शी असतील, तर त्यांच्या केंद्रातलं अंतर काढण्यासाठी त्यांच्या त्रिज्यांची काय करावं लागती, बेरीज करावं लागती। तर आपण काय काय केलं ते लिहून घेऊ। बघा त्यांनी दिलेलं आहे फक्त दोन बाह्य स्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या दिलेल्या आहेत, तर आपण समजा घेऊ कारण आपण घेतलेलं आहे। समजा एक केंद्र असलेल्या वर्तुळात, एक केंद्र असलेल्या वर्तुळात त्रिज्या कोणती आहे त्याची, एपी, एपी बरोबर 5.5 सेमी आणि बी केंद्र असलेल्या वर्तुळात त्रिज्या कोणती, पीबी या, पीबी बरोबर 3.3 सेमी। दोन दिल्यात त्रिज्या आणि हे दोन वर्तुळ काय करायत, पी बिंदू मध्ये स्पर्श करतात, याची गरज नाही। आणि त्यांच्या केंद्रातला अंतर काढण्यासाठी काय करावं लागते, त्रिज्यांची बेरीज करावी लागते। म्हणजे आपल्याला ए बी बरोबर काढायचा आहे, ए बी बरोबर काय येणार, एपी प्लस पीबी, एपी प्लस पीबी
त्याचं कारण लिहायचं वाटलं तर 2 बाह्यप्रसी स्पर्शी वर्तुळे, 2 बाह्यस्पर्शी वर्तुळे. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे एपी. एपी किती दिलेला आहे 5.5 आणि पीबी 3.3. तर या दोघांची बेरीज किती 3 आणि 3 8, 3 आणि 5 8, 3 आणि 5 8 म्हणजे 8.8 सेमी. म्हणजे त्या दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे किती आलेलं आहे 8.8. बघा प्रश्न क्रमांक 3 काय आहे. हा नोव्हेंबर 2020 ला आलेला प्रश्न आहे की केंद्र ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये काय दिलंय कंस पी आर क्यू मध्ये, वर्तुळ कंस पी आर क्यू मध्ये कोण पी आर क्यू दिलाय. हा कोण कितीचा दिलाय 75 अंश मापाचा दिलाय. तर आंतरलिखित केला आहे तर आपल्याला माप कंस पी आर क्यू चं माप काढायचंय. एक कोण दिलाय आणि त्या कोणावरून आपल्याला त्याने आंतरलिखित केलेल्या कंसाचं माप काय काढायचं आहे. तर बघा कंस पी क्यू चं जर माप काढलं आपण किंवा पूर्ण वर्तुळ कंसामधून जर पी क्यू चं माप जर वजा केलं तर आपल्याला पी आर क्यू ह्या वर्तुळ कंसाचं माप काय होणार आहे मिळणार आहे. जर समजा पूर्ण वर्तुळ कंस किती मापाचा असते 360 अंश मापाचा असते. त्यामधून जर पी क्यू चं माप वजा केलं तर आपल्याला कशाचं पी आर क्यू ह्या वर्तुळ कंसाचं माप मिळते. बघा पहिल्यांदा दिले आहे काय आपल्याला कोण पी आर क्यू बरोबर 75 अंश हे दिलेलं आहे. आणि बघा एखाद्या कंसानं जर एखाद्या कोण जर केंद्रीय कोणानं जर आंतरलिखित केलेला कंस असेल तर त्याचं माप त्या केंद्रीय कोणाच्या मापाच्या बरोबर असते. परंतु ह्या जर कंसाचं माप काढायचं आपल्याला आणि केंद्रीय कोणाच्या पाठीमागे जर कोण तयार झाला असेल तर त्या कोणाचं माप हे त्या कंसाच्या कसं असते दुप्पट असते. तर बघा वर्तुळ कंस कोणता काढायचा आपल्याला माप कंस पी क्यू बरोबर काय असते दुप्पट म्हणजे 2 कोण पी आर क्यू हे काय वर्तुळ कंस आंतरलिखित केलेले प्रमेय आहेत. तर आता बघा याच्यामध्ये आपल्याला पी क्यू चं माप काढायचंय. पी आर क्यू हा कोण दिलेला आहे त्याचं माप ठेवलं 2 गुणिले पी आर क्यू चं माप किती आहे 75 अंश. तर 75 दोन्ही 150 म्हणजे माप कंस कोणता पी क्यू हा किती अंश मापाचा आहे 75 अंश मापाचा आहे. तर आपल्याला राहिलेला पी आर क्यू हा कंस काढायचा आहे म्हणजे माप कंस पी आर क्यू बराबर 360 मधून जर हा कंस पी क्यू वजा केला तर आपल्याला पी आर क्यू चं माप मिळते. म्हणजे 360 अंश वजा माप कंस पी क्यू आणि माप कंस पी क्यू चं माप आपण काढलेलं आहे म्हणजे 360 अंश वजा 150 अंश. जर 360 मधून 150 वजा केले तर किती येते बघा 6 मधून 1 आणि 3 मधून म्हणजे किती आले 210 म्हणजे कोणाचं माप आहे माप कंस पी आर क्यू चं माप किती आलं 210 अंश. पर्याय नंबर डी हे उत्तर आपलं बरोबर आहे. हा बघा हा 4 नंबरचा प्रश्न काय आलेला आहे बघा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला पी या बाह्य बिंदूतून एपी ही ए बिंदूपाशी एक स्पर्शिका काढली. बघा ओ केंद्र असलेल्या वर्तुळा बाह्य बिंदू कोणता आहे पी या बिंदूतून
ए या बिंदूपाशी वर्तुळाला काय करायली, ही स्पर्शिका स्पर्श करायली. म्हणजे एपी पाशी आपण ही ओए ही त्रिज्या आपण नंतर काढली आहे. तर बघा ए बिंदूपाशी स्पर्शिका काढली आहे. जर ओपी हे ओपी म्हणजे बाहेरचा बिंदू आणि वर्तुळाचा केंद्र या दोघांमधला अंतर किती दिले त्यांनी, 12 सेमी, व कोण ओ पी ए हा 30 अंशाचा कोण दिलेला आहे, तर वर्तुळाची त्रिज्या काढा. त्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे ओ ए आपल्याला काय करायची, काढायची आहे. या बघा या वर्तुळामध्ये ओपीचा अंतर दिलंय, इथला कोण 30 अंशाचा दिलाय आणि पी बिंदू मधून ए बिंदू पाशी आपल्याला एक स्पर्शिका काढली. जर आपण ओ बिंदू मधून ए बिंदू पाशी जर त्रिज्या काढली तर त्रिज्या ही स्पर्शिकेवर काय असते, लंब असते. म्हणजे इथं किती अंशाचा कोण व्हालाय, 90 अंशाचा. बघा इथला कोण 90 अंशाचा आहे, इथला कोण 30चा आहे आणि एक कोण राहिलेला कोण हा 60 अंशाचाच असेल. म्हणजे त्रिकोण ओ ए पी हा 30 60 90 चा त्रिकोण आहे. जर हा 30 60 90 चा त्रिकोण असेल तर 90 अंशासमोरची बाजू कर्ण असते. म्हणजे ओपी ही कर्ण आहे. कर्णाची लांबी किती दिली, 12 सेमी आणि 30 अंशासमोरची बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. असं पण काढता येते. किंवा जर ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये जर आपण साइन थिटा बरोबर काढलं तर साइन थिटाचा समोरील बाजू थिटाच्या समोरील बाजू म्हणजे 30 अंशासमोरील बाजू छेद कर्ण, कर्ण 12. तर असं पण काढता येते. साइन 30 ची किंमत आहे 1/2. 1/2 जर ठेवली तर तसं पण उत्तर निघते. तर आपण 30 60 90 ने सोडू. बघा काय दिले ते काढू आधी, लिहू आधी. काय दिले, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात काय दिले, ओपी किंवा पी बिंदू मधून वर्तुळाला ओ ए पी ए ही स्पर्शिका काढली आणि काय केलं, ओ ए ही त्रिज्या काढली. तर काय होते, तर त्रिकोण तयार व्हायला. कोणता त्रिकोण, ओ ए पी. त्रिकोण ओ ए पी मध्ये कोण ए हा 90 अंशाचा आहे. कारण त्रिज्या ही स्पर्शिकेवर काय असते, लंब असते. आणि त्यांनी दिलेला आहे कोणता कोण ओ पी ए हा 30 अंशाचा दिलेला आहे. बघा एक कोण 30 चा आहे, एक कोण 90 चा आहे. तर उरलेला कोण हा 60 अंशाचा असेल. म्हणजे कोण एओपी घ्या, एओपी हा 60 अंशाचा हा उरलेला कोण आहे. किंवा उर्वरित कोण घ्या, उरलेला कोण. बघा हा त्रिकोण, मग काय झालं, त्रिकोण ओ ए पी हा 30 अंश 60 अंश आणि 90 अंश आहे. म्हणजे त्रिकोण ओ ए पी हा 30 60 90 चा त्रिकोण आहे. जर ह्या त्रिकोणामध्ये 30 अंशासमोरची बाजू कोणती, ओ ए काढायची आपल्याला. ओ ए बराबर 1/2 कर्ण. कर्ण काय आहे, ओपी. आणि ओपीचं माप आपल्याला माहित आहे. ओपीचं माप किती आहे, 12 सेमी. म्हणजे 1/2 12 आणि ओ ए बरोबर बेसख 12 म्हणजे 6 सेमी. तर वर्तुळाची त्रिज्या काय आली आपल्याला, वर्तुळाची त्रिज्या किती आहे, 6 सेमी आहे. बघा पर्याय काय आहे, 6 सेमीचा सी हा पर्याय आपलं उत्तर बरोबर आहे. बघा 5 नंबरचा प्रश्न काय आहे बघा, एका वर्तुळाच्या जीवा ए बी आणि सी डी हे एक वर्तुळ आहे. याच्या जीवा
ही ए बी आणि ही सी डी ह्या परस्परांना ई बिंदूमध्ये काय होतात, छेदतात. तर छेदतात, अंतर्भागामध्ये छेदतात. जर ए ची लांबी दिली 4, बी ची लांबी दिली 10, सीई ची लांबी दिली 8 आणि ईडी आपल्याला काढायला सांगितलंय. जर एका वर्तुळाच्या जीवा जर वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये छेदत असतील तर त्यांच्या जे छेदनाचं जे भाग आहे त्यांचा काय करतात, गुणाकार घेतात आणि त्या दोन जीवाच्या बरोबर. बघा काय दिलंय, दोन जीव आहेत. कोणत्या, वर्तुळाच्या ए बी किंवा जीवा ए बी, जीवा ए बी व सी डी, जीवा सी डी या परस्परांना सी डी या वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात. ह्या म्हणजे ए बी आणि सी डी ह्या दोन जीवा वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये ई बिंदूमध्ये काय होतात, छेदतात. तर आपल्याला ईडी काढायचा आहे. तर काय घेतात, त्यांच्या छेदनाचा गुणाकार म्हणजे एई आणि ईबी, एई गुणिले ईबी बरोबर सीई गुणिले ईडी, सीई गुणिले ईडी. काय, जीवांच्या अंतरछेदाचे प्रमेय, जीवांच्या अंतरछेदाचे प्रमेय. छेदनाचे प्रमेय. तर बघा याच्यामध्ये काय काय दिलंय आपल्याला, एई किती दिलाय 4, ईबी किती दिलाय 10 आणि सी किती दिलाय 8. काढायचा आहे ईडी. आता हे 8 इकडे ईडीच्या गुणाकारामध्ये, तिकडे आल्यानंतर ते कुठे जाणार, छेदामध्ये म्हणजे भागाकारात जाणार. इकडे राहिला फक्त ईडी. 4 1 4, 4 2 8, 2 1 2, 2 5 10 म्हणजे ईडी बरोबर आपल्याला किती भेटला 5 आणि एकक नाही म्हणजे एकक दिलं. तर बघा 5 हे पर्यायामध्ये बी नंबरचं उत्तर हे आपल्याला बरोबर आहे. बघा आता 6 नंबरचा प्रश्न. हा मार्च 2019 आणि जुलै 2023 दोन वेळा आलेला प्रश्न आहे. बघा प्रश्न काय आहे बघा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात, म्हणजे केंद्राचं नाव काय ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये काय दिले, वर्तुळाच्या कंस एसीबी मध्ये, कंस एसीबी मध्ये कोण एसीबी, कोण एसीबी अंतर्लिखित केला आहे. जर मापकोन एसीबी, मापकोन एसीबी हा 65 अंशाचा आहे तर मापकंस एसीबी किती. बघा कोण एसीबी दिलाय आणि कंस एसीबी आपल्याला काढायचा आहे. जर एक दोन जीवांनी अंतर्लिखित केलेला जर कोण हा त्या वर्तुळ कंसाच्या केंद्राशी जर कोण केला असता तर त्या कंसाच्या बरोबर आला असता, आणि जर केंद्राच्या पाठीमागे केला असेल कोण तर याच्या कसा असतंय, निम्मा म्हणजे 1/2 दिलेला कंस ह्या कंसाच्या निम्मा असतोय. म्हणजे बघा दिलेलं काय आहे आपल्याला, ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये ह्या वर्तुळामध्ये काय एक कोण दिलाय, कोण मापकोन ए सी बी बराबर 65 अंश दिलेला आहे. तर आपल्याला हा ए बी हा कंस काढायचा आहे. तर ते कंस काढण्यासाठी या कोणाच्या ते कंस कसा असतंय, निम्मा, म्हणजे मापकोन ए सी बी बराबर 1/2 माप कंस
ए बी हे काय कोणाचे आंतरलिखित प्रमेय किंवा कंसाचे आंतरलिखित कोणाचे प्रमेय आंतरलिखित कोणाचे प्रमेय बघा याच्यामध्ये आपल्याला दिलाय एसीबी किती दिलाय 65 बराबर 1/2 माप कंस ए बी हे दोन इकडं छेदामध्ये आहेत इकडे अंशात येणार म्हणजे गुणाकारात 2 गुणिले 65 बराबर माप कंस ए बी जर 65 ला 2 5 दोन्ही 10 ला 0 चाला येत 6 दोन्ही 12 ने 13 म्हणजे किती 130 कोणाचं माप आलं हे माप कंस ए बी हा माप कंस ए बी हा 130 अंशाचा आला तर आपल्याला माप कंस ए सी बी काढायचा आहे पूर्ण वर्तुळाचा कंस किती असते 360 अंशाचा असते जर आपण 360 अंशामधून जर ए बी हा कंस वजा केला तर आपल्याला कंस ए सी बी चं माप मिळते आणि तेच आपल्याला काढायचंय म्हणजे माप कंस ए सी बी बराबर काय करायचा 360 वजा माप कंस ए बी वजा करायचा आहे आणि पूर्ण लिहायचं वर्तुळ कंसाचे माप पूर्ण वर्तुळ कंसाचे माप किती असते 360 अंश असते बघा आता याच्यामध्ये दिले काय 360 वजा माप कंस ए बी चं माप आपण काढले किती 130 अंश त्याची वजा बाकी शून्यातून 0 गेला 0 6 मधून 3 गेले 3 आणि 3 मधून 2 म्हणजे किती आले 230 अंश माप कंस ए सी बी याचं माप किती आलं 230 अंश तर आपल्याला पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे बघा 7 नंबरचा प्रश्न काय दिलाय 3 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किंवा जीवेची लांबी किती म्हणलंय हा मार्च 2023 ला म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिकेत आलेला प्रश्न आहे बघा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही कोणती असती व्यास असती वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही व्यास असती व्यास म्हणजे वर्तुळाच्या एका परिघापासून म्हणजे दुसऱ्या कडेच्या परिघापर्यंतचं अंतर म्हणजे व्यास असते म्हणजे 2 त्रिज्या असतात तर त्रिज्या 3 सेमी दिली तर बघा काय लिहायचं वर्तुळाची सर्वात मोठी जीवा काय असती व्यास असती आणि व्यास बरोबर सूत्र काय व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या आणि वर्तुळाची आपल्याला त्रिज्या दिलेली आहे वर्तुळाची त्रिज्या किती आहे 3 तर 3 ठेवायची 3 सेमी तर 3 दोन्ही 6 म्हणजे वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी काय आली आपल्याकडे 6 म्हणजे पर्याय नंबर सी हे उत्तर आपलं बरोबर